नमस्कार मंडळी, आपल्या अविरते चॅनेलवर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. स्वामी समर्थ महाराज हे भक्तांना नेहमी म्हणतात की मन स्थिर ठेवा, मार्ग आपोआप सापडेल. पण तो मार्ग कोणता आणि त्या मार्गावर चालण्यासाठी कोणती तयारी करायला हवी? चला तर याबद्दल आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. आशीष द्या आम्हा भगवंता, नमितो आम्ही चरणा. चैत्र प्रतिपदा आणि स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन या दिवसाची स्वामींचे भक्तगण आतुरतेने वाट बघत असतात. जो तो आपापल्या परीने आनंदात त्यांचे नामस्मरण, पारायण, पूजा, नैवेद्य इत्यादी करून त्यांच्या स्वागतास सिद्ध असतो. महाराजांसाठी काय करू आणि काय नको असे होऊन गेलेले असते. आपले महाराज आहेतच तितके प्रिय, आपला सांभाळ करतात. आपल्याला आयुष्यभर कितीही कडेलट होण्याची वेळ आली तरी शेवटच्या क्षणी येऊन ते आपल्याला तारून नेतात, याची आपल्याला मनोमन खात्री असतेच. महाराजांच्या शिवाय आयुष्य ते काय सगळेच व्यर्थ. इतके अनन्यसाधारण महत्त्व त्यांचे आपल्या आयुष्यात आहे. क्षणोक्षणी त्यांचे नाम मुखी आहे. स्वामी माऊली आणि भक्तगण हे समीकरणच वेगळे आहे. आपल्याला जे दिसते ते तर दाखवतातच, पण जे दिसत नाही तेही आपल्याला दिसायला लागते. इतके सामर्थ्य असणारे आपले स्वामी माऊली. आपण जगण्याचा खरा अर्थ शिकतो तो नामस्मरणात, कारण जिथे नाम तिथे राम. महाराजांना शोधायची गरज नाही, ते आहेत आणि ते आहेत यावर आपली श्रद्धा असावी. आपल्या प्रत्येक कृतीवर, शब्दावर त्यांचे लक्ष आहे. त्यांच्या नजरेच्या जबरदस्त धाकात आणि त्याचसोबत कधीतरी टाकलेल्या प्रेमळ कटाक्षात जणू आपले जीवन बंदिस्त आहे. आपली कृती महाराजांना आवडेल का याचे भान ठेवले तर त्यांच्याकडून धपाटा खायची वेळ येणार नाही. जगा आणि जगवा हे लक्षात ठेवले तरी पुरे आहे, कारण हेच त्यांना अभिप्रेत आहे. नामस्मरण, पारायण, प्रदक्षिणा अनेक रूपात आपण त्यांच्यातील गुरुतत्व आत्मसात करण्याचा प्रयत्न करत असतो. पण इतके करूनही काकणभर तरी सुधारणा झाली आहे का आपल्यात? शोधा बरं त्याचे उत्तर. आज अखंड महाराजांच्या सेवेत राहून सुद्धा आपल्यातील षड्रिपू कमी झालेले नाहीत. आजही जरा काही झाले की आपल्याला लगेच राग येतो. जराही विचार न करता कोणाच्याही शब्दावर, बोलण्यावर विश्वास ठेवून आपण गैरसमज करून घेतो. यावरूनच लक्षात येते की आपण खरंच स्वामी भक्त आहोत का? स्वामींचा तारक मंत्र ही महाराजांची भक्तांना दिलेली अनमोल देणगी आहे. आम्ही रोज तारक मंत्र म्हणतो, त्याशिवाय घर सोडत नाही असे आपल्याला अनेक जण सांगत असतात. पण तो कसा म्हटला आहे? तारक मंत्रात स्वतः स्वामी आहेत का? इतका आर्ततेने म्हटला तर स्वामी समोर येऊन उभे राहतील. पण सर्वांना फक्त कामाची घाई असते, त्यामुळे तारक मंत्र म्हटला, पण तो फक्त म्हटला, त्यात जीव ओतायचा राहूनच गेला. आणि त्याची परिणिती म्हणजे मी सगळे करतो पण अजूनही आयुष्यातील प्रश्न सुटत नाहीत. याचे कारण हेच आहे. जरा विचार करा. एकदा तरी स्वामींच्याकडे डोळे भरून बघा. एक क्षण फक्त त्यांना द्या आणि त्यात सर्वस्व अर्पण करा. आपली तळमळ दिसू तरी दे त्यांना. अजूनही आपल्याला महाराज कळले नाहीत. नुसते देवदेव करून काही होत नाही. जेव्हा आपण मनापासून भक्ती करू तेव्हा आपण दुसऱ्याला माफ करायला शिकू. आपण समोरच्याचे मन समजू आणि त्याला माफ करून मी असा, तो तसा हे सोडून पुढे जाऊ. महाराज आणि आपल्यात एक मोठी भिंत आहे आणि ती म्हणजे अहंकार. मी स्वामींचे पारायण केले, मी जप केला, हाही एक अहंकार आहे. त्याऐवजी स्वामींनी मला जप करायची संधी दिली आणि माझे जीवन कृतकृत्य झाले असे म्हणून बघा. किती छान वाटेल. आपण स्वामींची भक्ती करतो पण त्यांच्यावर विश्वास ठेवत नाही. म्हणूनच तर आपण चिंता करतो. महाराजांनी तारक मंत्रात सांगितले आहे, निशंक हो, निर्भय हो. म्हणजे कुठलाही कल्पविकल्प मनात ठेवून माझी सेवा करू नकोस. आणि एकदा सेवेत आलास तर मात्र निर्भय हो. पण आपण दोन्हीही करत नाही. आपण केलेल्या सेवेवर सुद्धा आपला विश्वास नाही. अशी आजची गत आहे. देवळात जायचे, प्रसाद वाटायचे, प्रकट दिन साजरा करायचा, सगळे करायचे. पण पुढे आठवडाभरात बघा किती बदलतो आपण, हे तुमचे तुम्हालाच समजेल.
कुठेतरी काहीतरी चुकतंय असे वाटत नाही का? आणि ते म्हणजे आपण स्वामींची अगदी मनापासून सेवाच करत नाही, त्यांना आर्ततेने हाक मारत नाही. त्यांना आपल्या मनाच्या गाभाऱ्यातून एकदा हाक मारून पहा आणि बघा काय होते ते. स्वामी माऊली आपल्याला समजलेच नाहीत. ते गुरुतत्व ज्या दिवशी समजेल त्या दिवशी पहा, आपली भक्तिरूपी नाव पैलतीरी लागेल. नुसते देवदर्शन करून पोथी ग्रंथ घरी आणून ठेवायचे, मग ते वाचणार कोण? जेव्हा आपण ती पोथी किंवा तो ग्रंथ वाचायला लागू तेव्हा डोळ्यातून अश्रू आले पाहिजेत. जणू काही स्वामी आपल्या समोर बसून ती पोथी ऐकत आहेत असेच वाटले पाहिजे. महाराज समजले तर राग कमी होईल, कारण त्यांच्यावरचा विश्वास वाढलेला असेल. कशाचीही भीती वाटणार नाही, कारण माझे सद्गुरू पाठीशी उभे आहेत. कष्ट करणाऱ्या भक्तांनी आपल्या प्रपंचाची काळजीच करू नये, कारण शेवटी मागायला काहीच उरत नाही. इतके न मागता स्वामी आपल्याला भरभरून देत असतात, पण त्यासाठी जीवाची तळमळ होईल इतकी परीक्षाही असते. राग, लोभ, मत्सर ह्या सर्वांच्या पलीकडे गेलेला भक्त महाराजांना अतिप्रिय आहे आणि आपल्याला तेच व्हायचे आहे नव्हे. ते होण्यासाठीच आपली सेवा चालू आहे. आपली तळमळ ज्या क्षणी त्यांना दिसेल त्या क्षणी ते आपल्यासाठी धावत येतील, हा विश्वास असला पाहिजे. त्यामुळे आपण सर्वांनी स्वामी समर्थांच्या चरणी सर्वार्थाने शरण जाऊया आणि आपला प्रपंच त्यांच्या चरणी अर्पण करून त्यांच्याकडे एकच मागणे मागूया. आशीष द्या आम्हा भगवंता, म्हणजेच आशीर्वाद द्या महाराज. तुमचा आशीर्वाद आणि वरदहस्त आमच्या मस्तकावर असेल तर आमचा जन्म कृतार्थ होईल. स्वामी समर्थ महाराजांना दूर कुठेही शोधू नका, ते आपल्या मनात आहेत. त्यांच्या नावाचा जप करा, त्यांच्या शिकवणी आचरणात आणा आणि ते आपल्यासोबत आहेत हे सदैव लक्षात ठेवा. कारण स्वामी नेहमी सांगतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तर मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे तुमच्या प्रतिक्रियांद्वारे कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा व आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. तर पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.